मला गायच्या धारा काढायच्या आहेत. पाठीमागं सांगतात की महिलांना घरी जायचं. 5 मिनिटं मला तुम्हाला सगळ्यांना एकच सांगायचं आहे. आपण सर्व बघत असाल की आजपर्यंत एकमेकाच्या विरुद्ध उभे ठाकणारे हे सर्वजण लोक एकत्र का आले. याच्या पाठीमागे एक विचार आहे की आंबेगावचा विकास हा जो फक्त भाषणांमध्ये इथल्या नेत्यांना दिसतो तो आपल्या सर्वसामान्य लोकांना रोजच्या दैनंदिन वादात का दिसत नाही. कारण की तो विकास सांगणारे तेच आहेत, दाखवणारे तेच आहेत आणि लपवणारे सुद्धा तेच आहेत. मग आम्ही जेव्हा सुरेश भाऊ असतील, निकम साहेब असतील, हे सर्वजण आम्ही जेव्हा एकत्र बसलो तेव्हा आम्हाला कळलं की भाऊ तुमच्याकडे 30 रुपये आहेत, माझ्याकडे 20 रुपये आहेत, यांच्याकडे 40 रुपये आहेत. ही नोट जेव्हापर्यंत आपण बंदी करत नाही तोपर्यंत ही 100 रुपये देऊन हा आपल्याला यशाचा आकडा हा 100% गाठता येणार नाही. आणि मग कुणी मन मोठं केलं, कुणी मन छोटं केलं, कुणी कुणाचा उमेदवार याला दिला, कुणी त्याला दिला आणि असं सर्व एकत्र करून आंबेगाव विकास आघाडी या आघाडीची आपण स्थापना केली आणि एकाच एक लढण्यासाठी आपण सर्वांनी एक एक उमेदवार देऊन ही सगळी आघाडी करून आम्ही तुमच्यासमोर आलो होतो. आता इथं त्यांनी सांगितलं आमच्या पूजाताईंनी की अरुण भाऊंना फिटर म्हणतात. अरुण भाऊ फिटर आहेत कारण की काय माहिती का, त्यांच्याकडे असा पाहणं आहे की ते या वर्षांचा सर्व कार्यक्रम करणार फिट आणि झडपीमध्ये होणार सुपर हिट असे आमचे अरुण भाऊ आहेत. त्यामुळे आम्हाला काही काळजी नाही. आम्ही सगळे कलाकार मंडळी आहेत. आम्ही कोणी फिटर आहे, कोणी चहावाला आहे, कोणी दूधवाला आहे, पण आमच्याकडे तुपावाला नाही, आमच्याकडे आंबेवाला नाही. आमची थोडी शोकांतिका आहे. आमच्याकडे लोकांचे पैसे खाऊन वाटणारी माणसं नाहीत. आमच्याकडे जमिनीमध्ये कष्ट करणारी, ऊस पिकवणारी, त्या पैशातनं आम्हाला मदत करणारी, आम्ही धंदे करतो, बाहेर काही करतो आणि 40% रक्कम आम्ही समाजासाठी दानधर्म करतो. कारण की आमच्या पक्षाचे जे नेते आहेत म्हणजे कोण, तानातांचा नाथ लोकनाथ माननीय श्री एकनाथभाई शिंदे यांनी सांगितले महाराष्ट्र में राजा का बेटा राजा नहीं बनेगा, जो काम करेगा वही राजा बनेगा. आणि त्यांनी शोधलं की आमच्याकडे कोण काम करणार आहे, तर आमच्याकडे आमचा अरुण भाऊ आहे ज्यांनी गेले 30 वर्ष तो कामच करतोय. पण आता वेळ आली अरुण भाऊ तुम्हाला कुणातरी काम दाखवायचंय आणि तुम्ही ते काम 100% दाखवाल असं मला खूप विश्वास आहे. साहेबांच्या सभेचा वेळ मिळत नव्हता. आम्ही साहेबांना सांगितलं साहेब तुम्ही कितीही शिवाय द्या आम्हाला काही वाटणार नाही, पण आम्हाला जर इथल्या सत्ता केंद्र बदलायचं असेल तर तुमची सभा ही पारगावलाच झाली पाहिजे. का झाली पाहिजे, कारण की ह्या मातीमध्ये जर तुम्ही एकदा आलात, तुम्ही आतापर्यंत खूप वेळा आलात. इथे जेव्हा आपल्या इथे पिंपरखेडला लहान मुलाचा एका आजीचा बिबट्याच्या हल्ल्यात एकदम दुर्दैवी मृत्यू झाला, पण आपल्या इकडच्या लोकांना संवेदना राहिल्या नाहीत. का राहिल्या नाहीत माहिती आहे का, आपल्या लोकांनी त्यांना काय केलं आहे, भाग्यविधाते, दैवत, ते देव कुठं असतात, ढगात असतात. त्यांना तुमच्या संवेदना कळतात का, नाही कळत. तुम्ही मेल्यावर जेव्हा वर जाता तेव्हा ते तुमच्याशी बोलतात. त्यामुळे ते आता आपल्याला तिथून वर गेल्याशिवाय तो त्यांना आपलं म्हणणं ऐकलं जाणार नाही. पण आपल्या महाराष्ट्राचे नेते त्यांना जेव्हा कळालं की भाई असं असं झालंय, अरे म्हटले मला ते जावं लागेल. त्या दिवशी आमच्या संपर्क कार्यालयाचं उद्घाटन घोडेगावला नियोजित होतं, दौरा ठरला होता. आम्ही सांगितलं संपर्क कार्यालय भाई पुढच्या वर्षी होतील, अजून कधी पण होतील, पण आज त्या माता माऊलीला तुमचा आधार पाहिजे. त्यावेळी सगळं सोडून साहेबांनी अचानक त्या कलेक्टरला सांगितलं हेलिपॅड बनवलं, इथं आले आणि नुसते येऊन डोक्यावर हात ठेवून मी तुमचा मुलगा दत्तक घेतो, माझी मुलगी लंडनला शिकली, तुमचा मुलगा झडपीत शिकणार. असं असतं का? दत्तकचा अर्थ असा असतो की ज्याप्रमाणे मी माझ्या मुलीला लंडनला शिकवलं, जिने काही न करता जेवढ्या त्यांच्या संस्था आहेत त्या संस्थाच्या तुम्ही जर मेल आयडीवर ईमेलवर गेले त्या सर्वांच्या डायरेक्टर त्यांची मुलगी आहे. काय त्यांचं काय, त्यांनी काय केलं असं काहीच नाही. जे तुम्हाला व्हायला पाहिजे होतं तुम्हाला व्हायला पाहिजे होतं, परंतु राजा का बेटा राजा म्हणून राजाची पोरगी राणी बनवून टाकली आणि तिला ते सगळीकडे नेऊन ठेवलं, परंतु आपल्या कार्यकर्त्यांना काही दिलं नाही. म्हणून साहेबांनी तिथे आल्यानंतर त्या माणसाचं घर बघितलं आणि आत्ता परत अरे तुम्ही त्यांना पैसे पाठवून नाही अजून आमच्यावर चिडले. स्वतः त्यांनी माणूस पाठवून 15 लाख रुपयाची रोख मदत त्या कुटुंबांना केली. कारण तुमच्या आमच्या दुःखाची जाणीव असणारा, ज्यांनी लहानपणी ज्यांची 2 मुलं त्यांच्या डोळ्यासमोर गेली, इतकं मोठं दुःख पचून आज राज्याचं नेतृत्व करणारा आणि त्याला तुमच्या आमच्या घरात ज्या घटना घडतात ना त्या घटनेची संवेदना इथं बसते, डोळ्यातनं पाणी येतं. आज अजितदादा वारले तर आमचे साहेब 1 तासभर नाही मला कुठली सभा करायची नाही, 3 दिवस बसले. साहेबांना नंतर साहेबांनी बघितलं अरे आपलं तर निमंत्रण आले कसलं शपथविधीचं, हात लावला. अरे म्हटले मी
माझा पक्ष कोणता, पण दादांना मी मोठा भाऊ मानतो म्हणून मी सगळं सोडून घरात बसलोय. आणि यांच्याकडे काय तर यांच्याकडे लगेच वाटप केंद्र सगळं संपून सत्ता म्हणजे शपथविधी करून झाले. आता तुमच्याकडे त्यांनी कलश आणलाय कशासाठी? जेव्हा त्यांची लोक म्हणतात दशक्रिया होणार नाही, आपण काय करतो? कलश आल्यानंतर दशक्रियाला काय करतो? दशक्रिया करतो, नंतर ते पाण्यात सोडून देतात. आता ते म्हणतात की आमची दशक्रिया ऑलरेडी झाली, मग तुम्ही कलश दाखवणार कसला? अख्ख्या राज्यात तुम्ही कलश फिरवता, म्हणजे तुम्ही लोकांना चुत्या समजता का? आणि अक्षरशः आपल्या येथील जनतेला चुत्या बनवत एक नंबर असलेलं हे कुटुंब आहे. तर ह्या कुटुंबाचा आम्ही जेव्हा विधानसभेला आमची महायुती होती आणि महायुतीचा धर्म पाळून आम्ही त्यांचा प्रचार केला होता, परंतु ती होती ती राज्यासाठी आणि हे आहे आपल्या तालुक्यासाठी. तालुक्यामधल्या लोकांसाठी जे पंचायत समिती सदस्य असतात, तुमच्या रोजच्या पिठाच्या गिरणीचं काम असेल, तुमच्या कोंबड्यांची कुठली तरी योजना असते, भरपूर अशा योजना असतात. त्या योजना आमदार देत नाही, त्या योजना कोण देतं? पंचायत समिती. तुमच्यापर्यंत कोण पोचवेल? पंचायत समिती सदस्य पोचवेल. त्यासाठी आंबेगावमध्ये आपण वेगळ्या प्रकारची आघाडी केली आणि त्या आघाडीमध्ये आपण रोहिताई वाळुंज यांना उमेदवारी दिली आणि त्यांनी पण सुद्धा आमचाच भाऊ आहे मशाल, हे काही वेगळे नाहीत, हे वरती वेगळे आहेत, पण आज आम्ही एकच आहे. एका ताटात जेवतो, एकाच गाडीवर फिरतो. पक्ष आमचा वेगळा झाला असेल, काही कारणं असतील, ती त्यांची कारणं त्यांच्यापर्यंत वरती राहतील. परंतु जेव्हा आपण गावात आहे, जर एखादा मशालाला गाडीवरून पडला तर त्याला उचला धनुष्य बनवून देतो. तो म्हणत नाही हा मशालाला उचलू नका, असं नाही. आपण भाऊ आहे. राजकारणी दिवसभर भांडतात, तुम्हाला दिसतं, संध्याकाळी एकत्र प्यायला बसतात, खायला बसतात, जाऊन झोपतात. त्यामुळं राजकारण हे राजकारणापुरतं ठेवायचं, पण नंतर आपल्याला करायचं 80% समाजकारण आणि 20% राजकारण. आणि एकाच धर्तीवरती 80% समाजकारण करणारा आज ह्या वयात अरुण भाऊनी काय काय कमवलं नसतं, भरपूर कमवलं असतं, पण ह्या वयात तुमच्याकडे येऊन ज्याच्या डोळ्यामध्ये आसरू येतो की त्याला आपल्याला सांगायला लागतं की मी एवढं सगळं त्याग केला, सगळ्यासाठी सगळं केलं आणि आज मला माझ्या हक्कासाठी भांडावं लागतं. पण अरुण भाऊ, मी तुम्हाला विश्वास देतो, याच्या मायमाऊली बसल्यात ना, यांना न्याय कळतो आणि ह्या न्याय करून तुमच्या पदरात तुमच्या हक्काची मतं. आणि तुम्ही किती सांगताय तुम्हाला 12,500 पडली होती, परंतु कालचाच रिपोर्ट आहे अरुण भाऊंना 18,600 मतं पडतायत. ह्या झडपीला अरुण भाऊंचा जो कालचा रिपोर्ट आलाय 18,600 आणि 9,000 मतं पडतायत त्यांच्या विरोधी उमेदवाराला. त्यामुळे भाऊ हा विजय तुमचा झालाच आहे, फक्त आकडा किती करायचा हे ह्या मायमाऊलींच्या आणि आमच्या काकांच्या चुलत्यांच्या हातात आहे. तर तुम्ही तुमचा पूर्ण जोर, तुमचे पाहुणे रावळे मित्र मंडळी सखे सोयरे एखाद्याबरोबर तुम्ही 2 वर्ष बोलत नसाल, पण मी सांगतो अरुण भाऊसाठी थोडं नमतं घ्या, माझ्या पाया पडा, हात धरा, त्याला घेऊन चला. भाऊ आजच्या दिवशी एक मतदान टाक, कारण तुझं एक मत माझ्या भावासाठी, तुझं एक मत माझ्या मुलासाठी, तुझं एक मत माझ्या पुतण्यासाठी, हे अशा प्रकारे तुमचं एक मत माझ्या बहिणीसाठी, अशा प्रकारे तुम्ही हे मतदान केलं पाहिजे. आणि हा जो जोश आहे ना, हा जोश मतदान करून येईपर्यंत कायम ठेवा. आदल्या दिवशी तुमचा जोश कमी होऊन देऊ नका, कारण की तिथेच आपले काय दरवेळी जी आपली घोडी फसते ती तिथेच फसते. आदल्या दिवशीचं गाडं सगळं उलटं होतं. त्यामुळे सगळेजण जागृत राहा. आपला एकच ध्येय आहे की आपल्याला कुठल्याही स्वरूपात 15-0 करायचं आहे आणि आंबेगावला एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवायचं आहे. आणि एकनाथभाई शिंदेच्या आधारातून मी तुम्हाला एक शब्द देतो, कुठल्याही प्रकारचं काम किती त्याची अमाऊंट असेल, त्याचा निधी जरी तुम्हाला जिल्हा परिषदेने जिल्हा नियोजने दिला नाही तरी तो निधी 15 दिवसाच्या आत साहेबांकडून आणून द्यायची जबाबदारी फक्त माझी असेल. माझं स्वतःचं ऑफिस आहे आणि समजा 1 कोटीचा आतला निधी असेल, होतच नसेल, मी माझ्या पैशाने करून देईल. भगवंताच्या कृपेने भरपूर दिले, द्यायला दिले, काही काळजी करू नका. परंतु ह्यावेळी तुमच्या हातात संधी आहे, त्या संधीचं सोनं केल्याशिवाय थांबू नका. परत एकदा थांबताना माझ्या भगिनी वाळुंजताई यांचं 3 नंबरचं बटन मशालीचं आणि माझे बंधू मोठे बंधू अरुण भाऊ यांचं 1 नंबरचं बटन धनुष्यबाणाचं, हे तुम्हाला लक्षात ठेवा. दुसऱ्यांनाही रोज सांगा, हातावर कोरून घ्या की आपल्याला धनुष्यबाण आणि मशाल हे 2च चिन्ह. तिथे गेल्यानंतर फक्त ती चिन्ह दाबायची आणि तुम्हाला तुमचा भविष्यकाळ, तुमच्या येणाऱ्या पुढील पिढीचा भविष्यकाळ यात काहीतरी बदल करून द्यायचा आहे. एवढं बोलतो आणि थांबतो. धन्यवाद. जय महाराष्ट्र. फेसबुकला आमचे पेज लाईक करा आणि आमचा युट्यूब चॅनेल सबस्क्राईब करा. वास्तव मराठी.